गोपाळकाळा उत्सवासाठी महापालिकेची जय्यत तयारी. सुमारे 7,000 गोविंदांचा विमा, सुरक्षा आणि सुविधांवर भर. वसई विरार शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या गोपाळकाळा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वसई विरार शहर महानगरपालिकेने सर्व यंत्रणा सज्ज केल्या आहेत. यंदा सुमारे 7,000 गोविंदा विविध दहीहंडी उत्सवांमध्ये सहभागी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेने विशेष नियोजन केले आहे. महापौर अजीव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत गोपाळकाळा आयोजक, गोविंदा पथके, पोलीस अधिकारी तसेच अग्निशमन, आरोग्य आणि इतर आपत्कालीन यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेत उत्सवाच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. गेल्या वर्षी वसई विरार शहरातील 99 गोविंदा पथकांमधील तब्बल 6,600 गोविंदांचा विमा उतरविण्यात आला होता. यंदा ही संख्या वाढून जवळपास 7,000पर्यंत पोहोचण्याची शक्यता असून प्रत्येक गोविंदाचा विमा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमार्फत केवळ ₹75 प्रीमियममध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. विमा अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी महापालिकेने एक खिडकी योजना सुरू केली असून गोविंदा पथकांनी 6 सप्टेंबर पूर्वी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उत्सवादरम्यान कोणतीही दुर्घटना घडल्यास तातडीने उपचार मिळावेत यासाठी वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका आणि आवश्यक औषधांची व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच महिला गोविंदा पथकांच्या सोयीसाठी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था देखील करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने आयोजकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. दहीहंडी मंडपावर फ्लेक्स लावण्यापूर्वी आवश्यक परवानगी घेणे, स्वयंसेवकांना ओळखपत्र देणे, आक्षेपार्ह अथवा समाजात तेढ निर्माण करणारी गाणी टाळणे आणि वाहतुकीची कोंडी होणार नाही याची विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले. महापालिका, पोलीस आणि सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून यंदाचा गोपाळकाळा उत्सव सुरक्षित, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा यासाठी प्रशासनाने व्यापक तयारी पूर्ण केल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. याबाबत अजीव पाटील, महापौर, वसई विरार शहर महानगरपालिका आपल्याला काय सांगत आहेत ते आता आपण ऐकूया. गोपाळकाला उत्सव नेहमीच उत्साहात महापालिका साजरा करत असते. महापालिका आहे, पोलीस विभाग आहे, ट्रॅफिक विभाग आहे, हे सगळं एकत्र येऊन, आमचं अग्निशमन दल आहे, हे सगळं एकत्र येऊन जे मंडळ आहेत तिकडूनची ती आहेत, गोविंदा पथकं आहेत, यांची संयुक्त एक बैठक केली जातं. आणि या महाराष्ट्रामध्ये पहिला इन्शुरन्स या वसई विरार महापालिकेच्या माध्यमातून किंवा या क्षेत्रामधनं चालू झालं. लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून हा प्रथम प्रशांतजी राऊत यांनी इन्शुरन्स सुरू केला. आणि आज महाराष्ट्र शासनाने जे इन्शुरन्सचं सांगितलं, वसई विरार महापालिका आहे ती जी पथकं यात भाग घेतात त्या सगळ्यांचा इन्शुरन्स उतरवत असतं. यावेळी त्याला एक लिमिट होतं, ते लिमिट जास्ती वाढवावं म्हणून काही पथकं लोकनेते हितेंद्र ठाकूर यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की सगळी जेवढी पथके येतील त्यांचा इन्शुरन्स काढायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे आम्ही जेवढी इन्शुरन्स काढता येईल, जेवढी पथकं येतील, जेवढी गोविंदा येतील त्यांचे सगळ्यांचा इन्शुरन्स काढण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. कुठेतरी त्यांना एक विम्याचं कवच देणं गरजेचं आहे. त्यासाठी लागणारी ज्या ज्या गोष्टी आहेत, पोलीस डिपार्टमेंटला लागणाऱ्या आहेत किंवा अन्य मंडळांना लागणाऱ्या आहेत, त्या सगळ्याच्या सगळ्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. जीवदानी ट्रस्टतर्फे लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं का बऱ्याच पथकांचं असं असतं का जेवणाबिवणाचा वांदे होतात, त्यांचे खाण्याचे वांदे होतात. तर अशा वेळी त्यांनी जर जीवदानी ट्रस्टशी संपर्क साधला तर निश्चित त्यांनी एक वेळ दिली तर त्या वेळेमध्ये त्यांना जेवणाची देखील सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. ट्रॅफिक बाबत जे जे नियम पाळायला पाहिजेत त्या देखील पोलीस विभागाने त्यांना सूचना दिलेल्या आहेत. आणि मला वाटते टायमाचं देखील सगळ्यांनी बंधन पाळलं पाहिजे असं त्यांनी पोलीस विभागाने सांगितलेलं आहे. जे काही महापालिकेकडनं या उत्सवासाठी लागणारं सहकार्य आहे ते महापालिका 100% करणार आहे. गीता झगडे, सचिव, महाराष्ट्र राज्य गोविंदा असोसिएशन काय सांगत आहेत ते आता आपण ऐकूया.
सर्वप्रथम तर मी या महानगरपालिकेचे महापौर यांनी जो पुढाकार घेतलेला आहे आणि गेले अनेक वर्ष हे स्वतःहून येथील स्थानिक मंडळांचा इन्शुरन्स काढताय, ही खरोखरच एक अभिमानास्पद गोष्ट आहे. एक महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचे आम्ही पदाधिकारी म्हणून हे सांगू की इन्शुरन्स कितीचा असावा, इन्शुरन्स किती मिळावा, या सगळ्या गोष्टी आम्ही ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीसोबत बसून तयार केलेल्या आहेत. आपल्याला सांगायला मला नक्कीच आवडेल की गेल्या वर्षीपर्यंत जो इन्शुरन्स हॉस्पिटलायझेशनचा 1 लाखाचा होता, तो यंदा सेम प्रीमियम 75 रुपये 2 लाखाचा झालेला आहे. म्हणजे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर एखाद्या खेळाडूला हॉस्पिटलमध्ये 2 लाख पर्यंत ती रक्कम मिळणार आहे. डेथ क्लेम 10 लाखाचा आहे आणि त्यावरती की एखादा खेळाडू ॲडमिट झाल्यानंतर पैसे भरल्यानंतर ते क्लेम होतात बऱ्याच ठिकाणी. पण यावेळेस आम्ही इन्शुरन्स कंपनीला अशी विनंती केलेली आहे की एकदम मेजर जर खेळाडू असेल तर आपण लवकरात लवकर ती अमाऊंट हॉस्पिटलला द्यावी, जेणेकरून त्या खेळाडूच्या कुटुंबावरती, त्या मंडळावरती कुठल्याही प्रकारचं बर्डन नको येऊ दे. हा आमचा महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. इकडे एक खूप चांगली गोष्ट आम्हाला निदर्शनास आली की इकडच्या अधिकाऱ्यांनी किंवा राजकीय मंडळी जी होती, महापौर साहेब होते, यांनी एक सांगितलं की प्रत्येक आयोजनाची इथे मॅट, सेफ्टी हार्नेस आणि सेफ्टी बेल्ट या सगळ्या गोष्टी सगळ्या आयोजनाच्या खाली असल्या पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टी खरोखरच आम्हाला आज इथे आल्यावरती चांगल्या वाटल्या. आणि अशाच इतर पण महानगरपालिका आहेत, नगरपालिका आहेत, ह्यांनी पण अशाच सगळ्या गोष्टी घेऊन पुढाकार घेतला पाहिजे. या महानगरपालिका जितक्या गेल्या वर्षी 6,000 गोविंदांचा त्यांनी इन्शुरन्स काढला, त्याच्या पुढील जे गोविंदा होते त्यांचे इन्शुरन्स महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनच्या माध्यमातून काढला गेला. कारण ही एक क्लब ऑर्गनायझेशन आहे. ही प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र राज्य गोविंदा असोसिएशन यांचा हाच प्रयत्न असतो की एकही गोविंदा इन्शुरन्स पासून राहिला नाही पाहिजे आणि जास्तीत जास्त मंडळांनी याचा लाभ घेतला पाहिजे. परंतु हे सगळा इन्शुरन्स फुकट गेला पाहिजे, कुठल्याच खेळाडूला लागलं नाही पाहिजे. आणि इन्शुरन्स कंपनीला पण आम्ही हे सांगितलं की जेवढं जास्तीत जास्त कमी डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला विमा क्लेम करता येईल, क्लिअर करता येईल आणि त्यांना मदत करता येईल, याचा देखील प्रयत्न आमचा असतो. त्यामुळे आम्ही इन्शुरन्स कंपनीचे, या महानगरपालिकेचे सर्वचे खूप खूप आभार मानतो. गोविंदांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत विमा संरक्षण, वैद्यकीय सुविधा आणि प्रशासनाचा समन्वय यामुळे यंदाचा गोपाळकाळा उत्सव अधिक सुरक्षित आणि नियोजनबद्ध होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.